मित्रांनो, काय चाललंय मराठी बिग बॉसमध्ये एक टास्क झाला त्यात प्रभू शेळकेने स्वतःचा म्हणजे पॉवर की चोरून जो पूर्ण केला त्याचा तो टास्क होता. आणि सगळ्यांनी म्हणलं की तू चोर आहे, चोर होता, चोर आहेस, चोरून पॉवर की घेतली. सगळ्यांनी म्हणलं एक ठीक आहे, पण सगळ्यात मोठी चोर जी पहिल्यांदापासून चोरी केली ती अनुश्री वाडे. ती सुद्धा काय म्हणली की तू केलेलं चुकीचं आहे, तू केलेली ही चोरीच आहे. हे कसं म्हणू शकते ती, मला काही कळत नाही. कारण की अनुश्री माने आणि दिव्या जामदार, रुचिता जामदार ही काय काय करतात पहिल्यापासून. त्यांचा गेम प्लॅन असतो चोरीचा प्लॅन. प्रत्येकाचं एकमेकाचं समर्थन करतात तेव्हा. आणि प्रभू शेळकेने चोरी केली तेव्हा कसे म्हणले की ही चोरी चुकीची. असं कसं काय असं झालं की चोर मचाये शोर हे जे गाणं आहे तेच इथं लागू पडतंय. कारण की अनुश्री माने ह्यांनी चोरी कशी करायची आणि चोरीचा नेमका उद्देश गेममध्ये काय असतो हे दाखवलं. आणि अनुश्री मानेच आता काय करते की हे सगळं चुकीचं आहे. पण यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहण्याची गोष्ट म्हणजे ही आहे की जो राकेश बापेट आहे त्यांनी आपल्या टीमची म्हणजेच प्रभू शेळकेची बाजू थोडीशी उचलून धरली. आणि तो म्हणला की घरात हे वातावरण कुणी चालू केलं आहे. तसं पाहता विशाल दिव्या जामदार आणि अनुश्री माने ह्या टोळीच्या सदस्य होत्या. परंतु अनुश्री माने ही टोळीतून बाहेर निघून परत टोळीत गेली. आणि प्रभू शेळकेवर आता बोलत होती खूप. आजच्या टास्कमध्ये जो घोड्याचा टास्क आहे त्या घोड्याच्या टास्कमध्ये काय होतंय ना की दिव्या जामदार ही इंडिव्हिज्युअल खेळणार आहे. टोळीचं ना काटा ना काय, आता इंडिव्हिज्युअल गेम खेळणार आहे. आणि सगळ्यांनाच तिचा शॉक लागला आहे. शॉक लागायची गोष्ट म्हणजे काय, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे आणि इंडिव्हिज्युअल पुढे यायचं आहे. इंडिव्हिज्युअलच हा गेम आहे. भाऊ भाऊ ताई आत्या काही चालत नाही तर, कारण की हा इंडिव्हिज्युअल गेम आहे आणि हा रियालिटी शो आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवे. ज्यांनी स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी हा